केडीसीसीने दौलतचा पार्टिकल बोर्ड सुरू करावा. केडीसीसी बँकेच्या प्रधान कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी. अन्यथा सभासद केडीसीसी समोर आंदोलन करतील असा देण्यात आला इशारा. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यावरील बगॅस प्रक्रिया करून उत्पादनाची निर्मिती करणारा पार्टिकल बोर्ड प्रकल्प सुरू करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि दौलतच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प त्वरित सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक विजयभाई पाटील, सतीश सबनीस, अशोक मोहिते, रमेश झाजरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की केडीसीसी बँकेने दौलत साखर कारखाना मद्यार्क निर्मितीची डिस्टिलरी प्रकल्प आणि पार्टिकल बोर्ड आपल्या कर्जापोटी ताब्यात घेऊन 39 वर्षाच्या कराराने साखर कारखाना आणि डिस्टिलरी प्रकल्प 4 वर्षापूर्वी अथर्व कंपनीकडे दिला. मात्र एनसीडीसीचे कर्ज असलेला पार्टिकल बोर्ड सध्याच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने आपल्याकडेच घेतला. पण सध्या हा प्रकल्प बंद पडलेला आहे. व्याज मात्र आम्ही सभासद शेतकरी फेडत बसलो आहोत आणि हे व्याज केडीसीसी बँक आम्हा सभासदांकडून वसूल करत आहे. सध्या पार्टिकल बोर्डाचे एनसीडीसीचे कर्ज 100 कोटीच्या वर झाले आहे. येत्या काही दिवसात केडीसीसी बँकेने पार्टिकल बोर्ड चालू करावा, अन्यथा दौलतचे सभासद केडीसीसी बँकेसमोर आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.